नमस्कार मित्रांनो, कलयुगाची सुरुवात कशी झाली आणि त्याच्या प्रभावांचे महत्त्व. कलयुगातील पाप, पुण्य आणि शाप. भारतीय संस्कृतीत युगांची एक महत्त्वाची श्रेणी आहे, ज्यामध्ये 4 प्रमुख युगांचा समावेश केला जातो: सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलयुग. प्रत्येक युगात मानवतेचे आचारधर्म, धर्माचे पालन आणि पाप पुण्याच्या प्रवृत्तीमध्ये गाढ फरक दिसतो. कलयुग ही मानवता व पर्यावरणाच्या पातळीवर एक महत्त्वपूर्ण वळण आहे. याची सुरुवात कधी झाली, त्याचा परिणाम काय आहे आणि त्या संदर्भात शाप कसे कार्य करतात हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात युथिंग 24, जिथे विचारांना नवीन उडान मिळते आणि कथा मनाला भिडतात, जिथे विचार थांबत नाहीत आणि कथा जिवंत होतात. युथिंग 24, जिथे कल्पनांना विचारांची आणि कथांना हृदयाची जोड मिळते. चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूया. पण मित्रांनो, तुम्ही जर युथिंग 24 म्हणजे माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूयात. कलयुगाची सुरुवात आणि त्याची वैशिष्ट्ये. कलयुगाची सुरुवात साधारणपणे भगवान श्रीकृष्णाच्या धर्तीवरून प्रस्थानानंतर झाली. याच्या पूर्वी द्वापरयुगाच्या शेवटी श्रीकृष्णाने गीतेतील महत्त्वपूर्ण उपदेश दिले आणि त्यानंतर धर्माच्या पालनाचे प्रमाण अत्यंत घटले आणि पापाचे प्रमाण वाढले. ज्यावेळी श्रीकृष्णाने भाग्यविधी पूर्ण केला त्यानंतर कलयुगाची सुरुवात झाली. यामध्ये एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की युगाचे बदल नेहमीच पापाच्या प्रमाणात वाढ करतात आणि धर्माची परिभाषा कमी करत जातात. कलयुगातील पाप आणि पुण्य. कलयुगात जेव्हा पाप वाढले तेव्हा पुण्याचा मार्गही शोधायला लागले. यामध्ये पापांची शुद्धता खूप कमी होते. त्याचवेळी पुण्य मिळवण्यासाठी व्रत, तप आणि साधना या गोष्टी महत्त्वाच्या बनतात. कलयुग हे त्या दृष्टीने वेगळे आहे कारण त्यामध्ये एकाच दिवशी जितके पुण्य मिळवता येते ते त्रेतायुग, द्वापरयुग किंवा सतयुग मध्ये अनेक वर्षांची तपस्या करावी लागते. याचा अर्थ कलयुगात एकाच दिवसाचे व्रत आणि तपश्चर्या आपल्याला अधिक पुण्य मिळू शकते. त्यामुळे या युगाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे की तात्काळ पुण्य प्राप्त होऊ शकते. ज्या व्यक्तीला आधीपासून पापाची सापटी नसेल त्या व्यक्तीला पुण्य मिळवणे आणि समाजासाठी कार्य करणे हे अत्यंत सोपे होईल. कलयुगातील शाप आणि त्यांचा प्रभाव. शाप देणे यावर चर्चा करत असताना कलयुगाचा पारंपरिक दृष्टिकोन वेगळा आहे. सतयुग आणि त्रेतायुगात ज्या प्रकारे ऋषीमुनींना शाप देणे शक्य होते तशा प्रकारे आजच्या युगात शापाचा परिणाम मंद झाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कलयुगात प्रत्येक व्यक्ती स्वार्थी असतो. या युगातील शापाचा प्रभाव गहाण आणि लांब असतात आणि त्याच वेळी ज्या व्यक्तीने शाप दिला आहे त्यालाही त्याच्या पापांचे खूप मोठे प्रमाण असते. त्यामुळे शाप देणे, त्याचा परिणाम किंवा प्रभाव लोकांवर ठरवणं आजच्या युगात इतकं सोपं नाही. तुम्ही शाप दिलात तर शाप घेणारा व्यक्ती देखील पापाच्या कार्यांमध्ये गुंतलेला असतो. यामुळे दोन्ही व्यक्तींच्या कर्मावर परिणाम होतो, परंतु त्याचा परिणाम सहजपणे त्वरित व्यक्त होत नाही. कलयुगात शापाचे परिणाम अत्यंत मंद होतात आणि अनेक वेळा ते कमी होत जातात. कलयुगातील सकारात्मक गुण आणि मार्गदर्शन. परंतु या युगात काही सकारात्मक बाबी देखील आहेत. ज्या व्यक्तींनी तपश्चर्या केली आहे त्यांनी त्यांच्या जीवनात सत्य बोलणे, धैर्य आणि आदर्श राखणे महत्त्वाचे ठरते. ते अद्भुत परिणाम साधू शकतात. युगांच्या तुलनेत कलयुगात पुण्य काढण्याची शक्यता अधिक आहे.
कारण हे युग सर्वांच्या मनोवृत्ती, विचारधारा आणि कार्यपद्धतीमध्ये गुणात्मक बदल आणणारे ठरते. तसेच कलियुगात पापांचे प्रमाण जितके जास्त होईल तितके पुण्य मिळवण्याचे मार्ग अधिक सोपे होतील. एक तप, एक व्रत, एक चांगले कार्य किंवा पवित्र जीवनशैली मनुष्याला आध्यात्मिक विकासात मदत करते. समाजाचे दायित्व आणि कलियुगाची शिकवणी. कलियुगातील प्रमुख संदेश असावा तो म्हणजे युगीकृत बंधनातील धैर्य, आस्थेची शक्ती आणि भूतपूर्व कार्यासाठी आध्यात्मिक जीवन जपणे. कोणत्याही परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी सत्य, प्रेम आणि शुद्धता राखणे अत्यंत आवश्यक आहे. एकच मार्ग आहे आणि तो आहे शुद्ध हृदय आणि कर्मांवर ध्यान ठेवणे. आणि म्हणूनच कलियुगाच्या परिभाषेतील शाप आणि पुण्य यांचा बदलता परिणाम यामध्ये आत्म्याच्या शुद्धतेचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत चांगला विचार आणि कर्मांमध्ये सत्यता ठेवल्यास आपण कलियुगातही खूप पुढे जाऊ शकतो. मित्रांनो, या कथेचा निष्कर्ष, कलियुग ही एक गंभीर परिस्थिती असली तरी त्यात पुण्य कमवायचे आणि जीवन सुधारण्याचे असंख्य मार्ग आहेत. सर्व युगीय आध्यात्मिक जगाच्या दृष्टीने कलियुग केवळ कर्मयोग, तप, साधना यांचे मार्ग दाखवते. याचे महत्त्व समजून आपल्याला जीवनाची वास्तविकता आणि सत्यता ध्यानात ठेवावी लागेल. सत्याच्या मार्गावर आपल्याला चालताना जीवन अधिक आदर्श आणि संतुष्ट होईल. मित्रांनो, आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ आणि हे विचार उपयोगी वाटले असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आपली काळजी घ्या, सतर्क राहा, जागरूक राहा. धन्यवाद.